चला करायचं मित्रांनो, विनंती आहे. शतायू आणि राज सलामीची जोडी या सामन्यामध्ये कराडे 11 संघासाठी जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिल्या चेंडूची जबाबदारी, पहिल्या षटकाची जबाबदारी अमर कदमच्या खांद्यावरती जरूर सोपवलेली आहे. नाही चला स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. पंचांना विनंती असेल की मॅचला सुरुवात करायची आहे. बॅकफुटला जाऊन जरूर पंच केला जातो. यावेळी मात्र हलक्या हाताने एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी जरूर परतलेले आहेत आणि 2 धावेने अकाउंट ओपन केले जाते, खातं उघडलं जातं या सामन्यामध्ये या संघासाठी. यावेळी मात्र बॅकफुटला जाऊन पॉवरफुल पंच पाहायला मिळाला या फलंदाजाच्या माध्यमातून. चेंडूला पाठवून दिला जाते, फेकून दिला जाते सीमा रेषा पार. हा येतोय बिग 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 षटकार. नक्कीच अशाच फटक्याची अशी सुरुवात संघाला देणं गरजेचं होतं आणि ती सुरुवात करून देताना पाहायला मिळत आहे हा फलंदाज, हा बॅटर या मैदानावरती. यावेळी मात्र पहा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. एक षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करताना गोलंदाजाला मात्र आता इथे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरावं लागलं. डॉट बॉल येतो इथे. गोलंदाज देखील दाखवून देतो एक तेरी तो एक मेरी. पुन्हा एकदा बॅटच्या रडार मध्ये जरूर पाहायला मिळाला होता. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सीमा रेषेजवळून येथील गॅदर करून फेकी केली जाते. तत्पूर्वी 2 धावा जरूर टीमच्या टोटल मध्ये आणि स्वतःच्या खात्यामध्ये देखील ऍड केल्या जातात या फलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी प्रत्येक चेंडूवरती धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळत आहे आपल्याला कराडे 11 संघासाठी. याही ब्लॉकल पद्धतीचा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. लॉंग ऑफ रिजन मध्ये लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतील, फेकी केली जाईल. कुठेतरी थोडीशी संधी निर्माण झाली होती धावचीची. 2 धावा जरूर धाव फलकावरती ऍड होतील. कुठेतरी गोलंदाजाने जर चेंडू अडवला असता तर नक्कीच धावचीच्या स्वरूपामध्ये पहिला झटका, पहिला हादरा इथे या कराडे 11 संघाला जरूर लागला असता. खूप अंतर पार करायचं होतं या फलंदाजाला. षटकार खाल्ल्यानंतर मात्र या गोलंदाजाने जरूर कमबॅक केला. एकेरी दुहेरी धावा जरूर धाव फलकावरती दिल्या गेल्या. एक षटक जरूर संपलेला आहे. धाव फलकावरती धावा आहेत त्या 13. या 13 मध्ये जरूर एक षटकार पाहायला मिळाला होता. कुठेतरी वाटलं होतं की अशा
फटकेबाजी जरूर शतायूंच्या माध्यमातून. मैदानामध्ये मित्रांनो पाणी पुरवायचं आहे. चला दुसऱ्या षटकाला तत्पर सुरुवात होईल. निखिलच्या खांद्यावरती या दुसऱ्या षटकाची जबाबदारी जरूर पोहोचवली जाते. चला स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील काही बरेचसे सामने जरूर शिल्लक आहेत ते आपल्याला जरूर पूर्ण करायचे आहेत आज. यावेळी मात्र कुठेतरी फलंदाजाला फसवणारा चेंडू जरूर टाकला होता या बॉलरने. बीट केलं जातं पूर्णपणे बॅट्समनला या मैदानावरती. स्लोअर पद्धतीचा यावेळी चेंडू हाताळला गेला जातोय आणि अशा पद्धतीचे चेंडू हाताळणं तुमच्या गोलंदाजामध्ये मित्रांनो कौशल्य असणं गरजेचं आहे. व्हेरिएशन देखील असणं गरजेचं आहे. वेग असून फायदा नाही. किती व्हेरिएशन आहे, कोणत्या लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करता हे तितकंच महत्वाचं आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू जरूर होतोय. मिड ऑफ ला क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करून फेकी होईल तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 15 या आकड्यावरती. आडव्या बॅटने जरूर प्रयत्न केला गेला होता. लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी आणखीन या 2 धावा घेतल्या जात आहेत का? आणखीन एक म्हणजे या 3 धावा जरूर धाव फलकावरती टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड केल्या जातील. 2 धावा जरूर पळून काढल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठेतरी यष्टीरक्षक यांच्याकडून चुकी होऊन घोषांगी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्याची 1 धाव म्हणजे या 3 धावा 3 रन जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्या जातील. फ्लिक करण्याचा जरूर प्रयत्न कुठेतरी मिस केला जातोय. डॉट बॉलची सांगता जरूर या डॉट बॉलची सांगता जरूर इथे पाहायला मिळते आपल्याला गोलंदाज निखिलच्या माध्यमातून. पूर्णपणे या षटकाचा जर विचार केला गेला तर बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल येतोय. काय बॉलिंग आहे, काय गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे फलंदाजाला. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 1 चेंडूचा खेळ जरूर शिल्लक असेल. 5 चेंडूवरती 5 धावा जरूर खर्च केले त्या गोलंदाजाने. इकॉनॉमिकल षटक जरूर हाताळताना पाहायला मिळत आहे. यावेळी फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. कुठेतरी थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. चेंडू जातो एक टप्पा सीमा रेषा पार. हा येतोय चौकार. या चौकारानंतर टीमची टोटल 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचते 22. शेवटच्या चेंडूवरती जरूर मित्रांनो कुठेतरी थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं सीमारेषेच्या जवळ. त्याचा फायदा मात्र इथे कराड 11 संघाच्या धावसंख्येमध्ये जरूर झाला. 4 धावा धावफलकावरती ऍड झालेत. आता मात्र या शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे षटक मार्गस्थ गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. गोलंदाज नितीनच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. 6 चेंडूचा खेळ जरूर शिल्लक आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा जरूर खर्च झाल्यात. आता तिसऱ्या षटकामध्ये किती धावा खर्च करेल हा गोलंदाज, किती धावांचं लक्ष आपल्या संघाच्या विजयासाठी जरूर
निर्धारित केला असेल. काय घडतंय या सामन्यामध्ये? स्ट्रायकिंग गेटवरती मिस्टर राज. पहिला बॉल जरूर डॉट येतो इथे. डॉट बॉलने जरूर सुरुवात झालेली आहे, पण शेवट मात्र कसा होईल या अंतिम षटकाचा, या इनिंगचा, आता मात्र फलंदाजांना आपले हात मोकळे करावे लागणार आहेत. मोठे फटके जरूर मारावे लागतील. धावफलकावरती जर धावा तुम्हाला लागवायच्या असतील. यावेळी मात्र पहा, फटका तर खेळला आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ तैनात आहे. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. याही वेळी जाईल चेंडू सीमारेषा पार. हा येतोय षटकार. नक्कीच मित्रांनो, या षटकारानंतर डगआउट मध्ये कराड 11 संघाच्या आनंदाचं वातावरण नक्कीच पाहायला मिळत आहे आपल्याला. 28 धावा धावफलकावरती असतील. 4 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. 4 चेंडूवरती 4 षटकार आले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज जरूर जाहीर झालं होतं. यावेळी मात्र मिड ऑनच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, गॅदर करून फेकी केली जाईल. तत्पूर्वी 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड केल्या जातील. आता मात्र कुठेतरी धावा मिळवण्यासाठी धाव जरूर पाहायला मिळत आहे. षटकार आला तदनंतर मात्र चेंडूवरती 2 धावा जरूर ऍड केलेत. आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो. एका चेंडूवरती षटकार आला तदनंतर मात्र 3 चेंडूचा खेळ झालेला आहे मित्रांनो. 3 चेंडू अजून शिल्लक आहे. शेवटच्या षटकातील काय होईल या मॅच मध्ये? पंच जरूर केला जातोय. पॉवरफुल, सक्सेसफुल चेंडूला पाठवून दिले जाते. काव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. यावेळी मात्र राजने आपले पॉवर या मैदानावरती दाखवायला सुरुवात केलेली आहे. राज इथे दाखवून देतोय. षटकारानंतर धावफलक जाऊन पोहोचतोय 36 या आकड्यावरती. नक्कीच मित्रांनो, तिसऱ्या षटकामध्ये जरूर धावा खर्च केल्या जात आहेत. कुठेतरी गोलंदाजावरती हल्ला चढवला जातोय, आक्रमण केलं जातंय आणि ते आक्रमण होणं गरजेचं होतं. यावेळी ब्लॅकफुटला जाऊन पंच जरूर केला जातोय. फटका फसला जातोय की काय? झेलची संधी जरूर पाहायला मिळाली होती. झेल मात्र जमिनीला दान केला जातोय. तत्पूर्वी या 2 धावा घेतल्या जातात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला गेला तर मात्र यावेळी मात्र राजला परतावं लागेल माघारी. धावबादच्या स्वरूपामध्ये पहिला गडी गमावला होता कराड 11 संघासाठी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 3 वरती मिस्टर सागर, युवा उद्योजक. बॅटच्या रडार मध्ये जरूर होता, पण टॉपेज जरूर लागली होती. घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल होतोय. 1 डीच्या स्वरूपामध्ये 1 धाव फलकावरती ऍड होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचते 39. लॉस ऑफ 1 विकेट. 40 धावांचं जरूर टार्गेट असणार आहे विजयासाठी. टार्गेट सेट केलं जातं या मैदानावरती. कराड 11 संघाने कडवे बुद्रुक 11 संघासमोर 18 चेंडू मध्ये करायचे आहेत त्या 40 धावा. दोन्ही संघाला विनंती असेल की वेळ घ्यायचा नाही, प्लीज स्पीडअप घ्या मित्रांनो. कराड 11 संघ प्लीज विनंती असेल लगेचच मैदानामध्ये यायचंय. कॅप्टन अक्षय सूर्यवंशी आपल्यास विनंती आहे. तसेच कडवे बुद्रुक 11 संघ आपल्या देशाची सलामीची जोडी जरूर या मैदानामध्ये पाठवायची. प्लीज स्पीडअप घ्या. हॅलो हॅलो डीजे चेतन, चला प्लीज कमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. डीजे चेतन या. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचा आहे.
या सामन्यामध्ये जो संघ विजेता होईल त्याची लगेचच मॅच पुढची मॅच वाटोळे 11 संघा बरोबर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. वाटोळे 11 संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण इथं समालोचन कक्षामध्ये यायचं आहे टॉस करण्यासाठी. विजेत्या संघाबरोबर लगेचच आपली फाईट होईल. आयोजकाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली जाते मित्रांनो. यानंतर जे होणारे सर्व सामने हे फक्त 2 षटकांचेच खेळवले जातील. प्लीज आयोजकांना कॉपरेट करायचं आहे. वेळेचा अभाव असल्यामुळे अजून बरेचसे सामने आपल्याला या स्पर्धेमध्ये संपवायचे आहेत. चला मित्रांनो स्पीडअप घ्यायचं आहे प्लीज विनंती असेल. कडवे बुद्रुक आणि कराड 11 दोन्ही संघाला विनंती आहे प्लीज स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो. शतायू पहिली ओव्हर. निलेश ऑन स्ट्राइक पाहायला मिळतंय. शतायूच्या खांद्यावरती जरूर जबाबदारी सोपवलेली आहे. आरवी 11 चे धडाडीचे प्लेयर भाऊ ग्रुपचे अध्यक्ष अक्षय मस्कर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या चेंडूवरती काय घडलंय गोशांकी क्षेत्रामध्ये अकाउंट ओपन केलं जातं. 1 धाव जरूर ऍड केली जाईल टीमच्या टोटल मध्ये. एका धावाने अकाउंट ओपन केलं जात आहे. स्लोअर पद्धतीचा चेंडू जरूर हाताळला गेला होता. फलंदाजाला यावेळी मात्र फसवणारा हा चेंडू. यावेळी बॅटच्या रडार मध्ये जरूर होता. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. इथे मात्र गोशांगी क्षेत्रामध्ये जरूर चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव धाव फलकावरती आणखीन ऍड केली जाईल. फटका तर जरूर सुंदर मिळाला होता पण फारसा फायदा मात्र यावेळी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला जरूर झाला. मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळतोय फलंदाज निलेशच्या माध्यमातून. तो मात्र गोलंदाजाला आपल्यावरती हवी होऊ देत नाही पण गोलंदाज देखील तितका चालाक आणि चतुर पाहायला मिळतोय. कुठेतरी पूर्णपणे फलंदाजाला फसवलं जातंय चकवलं जातंय या मॅच मध्ये या सामन्यामध्ये. डॉट बॉल येतोय. 40 धावा जरूर बनवायच्या आहेत. तो मोठे फटके येणे गरजेचं आहे. मोठ्या फटक्यापासून पूर्णपणे वंचित ठेवलेला आहे. आणखीन 1 डॉट बॉल जरूर पाहायला मिळतो या गोलंदाजाच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल षटक जरूर पाहायला मिळत आहे. या पहिल्या षटकामध्ये शतायू या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्या संघासाठी जी जबाबदारी संघनायकाने खांद्यावरती सोपवली होती ती मात्र इथे पार पाडताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल या बॉलरच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळालाय. काय बॉलिंग आहे. 5 चेंडूचा खेळ जरूर झालेला आहे. धाव फलकावरती 2च धावा अर्जित केले. पूर्णपणे बांधून ठेवलेला आहे. धाव फलकाला पूर्णपणे ब्रेक लावलेला आहे या गोलंदाजाने. फलंदाजावरती कुठेतरी पूर्णपणे दबाव वाढवण्याचं काम हा गोलंदाज या मैदानावरती करताना पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळी मात्र पहा बॅटच्या रडार मध्ये होता ज्याची प्रतीक्षा होती तो चेंडू तो बॉल फेकून दिलाय सीमा रे. षटकार. पहिल्या षटकाचा शेवट जरूर गोड केला जातोय निलेशच्या माध्यमातून.
जो फटका पहिल्या काही चेंडूवरती मारण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला होता फलंदाजाच्या माध्यमातून, तो यावेळी मात्र कुठेतरी यशस्वी होताना पाहायला मिळाला शेवटच्या चेंडूवरती. बारा चेंडू मध्ये आता करायचे आहेत त्या 32 धावा. समीकरण थोडस अवघड होत चाललंय पण मित्रांनो क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही, अशक्य देखील गोष्टी शक्य झालेल्या आहेत. साईराजच्या हातामध्ये 6 चेंडू. यावेळी मात्र कुठेतरी दिशा भरकटली जाते. व्हाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. पावसाळी ऑफर जरूर सुरू झालेली आहे मित्रांनो या स्पर्धेमध्ये. या संघाकडून कडवे बुद्रुक 11 संघाकडून मित्रांनो कराड 11 संघासाठी 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड होतील आणि कुठेतरी विजयाचं अंतर आहे ते थोडंसं कमी केलं जातंय या अतिरिक्त एक्स्ट्रा धावाने. 30 धावा अजूनही करायच्या आहेत. 12 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या असतील. यावेळी बॅटच्या रडार मध्ये जरूर होता क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू जाईल. एक टप्पा सीमा रेषेच्या बाहेर. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहे. इट इज अ बाउंड्री. 4 धावा. यावेळी मात्र नितीन आपले हात मोकळे करताना पाहायला मिळतोय. दोन्ही बाजूने आता आक्रमण पाहायला मिळेल का? पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती निलेशने आक्रमण केलं होतं. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र निलेश आक्रमण करताना पाहायला मिळतोय. यावेळी पहा मोठा फटका जरूर मारण्याचा प्रयत्न झाला होता, कुठेतरी मिस पाहायला मिळतोय. डॉट बॉल जरूर येतोय. चौकार खाल्ल्यानंतर कमबॅक करताना देखील गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे मात्र दोन्ही संघाची पान प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये. हलक्या हाताने जरूर खेळला जातोय. फॉलो थ्रो मध्ये स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण करतील पण एक धाव तत्पूर्वी धावून या दोन्ही फलंदाजांनी आपल्या टीमच्या टोटल मध्ये जरूर ऍड केली जाईल. 15 या आकड्यावरती जाऊन धावफलक जरूर पोहोचतोय. स्ट्रायकिंग एंडवरती आता आपल्याला पाहायला मिळतील निलेश ज्यांच्या बॅट मधून जरूर एक मोठा फटका पाहायला मिळाला होता. षटकार जरूर लगावला होता. त्या पद्धतीची फलंदाजी बॅटिंग पाहायला मिळेल का? रनअप मध्ये जरूर थोडासा व्यत्यय निर्माण झाला होता गोलंदाजा. यावेळी घरकन जरूर फिरला होता. प्रतीक्षा होती मोठ्या फटक्याची पण कुठेतरी यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा कटरचा वापर जरूर केला जातो या गोलंदाजाच्या देखील माध्यमातून. निलेश वरती जरूर अंकुश लावण्याचा प्रयत्न आता मात्र या गोलंदाजाच्या जरूर माध्यमातून पाहायला मिळेल आपल्याला. आणि अशा प्रकारची गोलंदाजी होणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण निलेश मध्ये ती क्षमता ती ताकद जरूर आहे मोठे फटके मारण्याची, सामन्याचं चित्र बदलण्याची. यावेळी मात्र पोल केला जातोय. पोल होतोय सक्सेसफुल. चेंडूला पाठवून दिले जाते सीमा रेषा पार आणि हा येतोय बिग 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 षटकार. एकवीस धावा धावफलकावरती जरूर लगावलेले आहेत. एक चेंडूचा खेळ जरूर शिल्लक असेल. दुसरं षटक जरूर मार्गस्थ आहे. कुठेतरी पूर्णपणे मित्रांनो या षटकामध्ये धावा जरूर येण्याचा इथे मात्र कुठेतरी डॉट बॉलची सांगता जरूर होते. पंचांकडे आशाभूत नजरेने जरूर पाहिलं जाते. वाईट साठी जरूर अपील केली जाते. पंचांकडे दाद मागितली जाते पण पंच हा पंचांवरती त्याचा काही प्रभाव नाहीये. डॉट बॉलची जरूर सांगता येते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 21. आता समीकरण बदललं जात आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत त्या 19 धावा. 6 चेंडूवरती 19 धावांची आवश्यकता असेल. आता काय होईल, काय घडेल? दोन्ही फलंदाजांना मात्र आता या 6 चेंडूवरती आक्रमण करणं गरजेचं आहे. कडवे बुद्रुक संघाला विनंती, माफी असेल कराड 11 संघाला विनंती असेल की टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. स्पीडअप करायचंय दादा. सागरच्या हातामध्ये जरूर चेंडू सोपवले झालेत. हे नशिबाचे 6 चेंडू कोणाच्या बाजूने पडणार? कडवे बुद्रुक 11
की कराड 11 संघाच्या बाजूने कोण घेऊन जाणार ही मॅच, कोण दाखल होणार पुढच्या फेरीमध्ये, कोणाची आशा संपुष्टात येणार या स्पर्धेतील. सागर नशिबाचे 6 चेंडू जरूर त्याने त्याच्या हातामध्ये घेतलेले आहेत. कर्णधाराने जरूर विश्वास दाखवला असेल या गोलंदाजावरती. इथे मात्र कुठेतरी दिशा भरकटली जाते का काय, पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतायत. इट इज अ वाईड बॉल. पंच दोन्ही संघाला विनंती असेल की ऑनफिल्ड अंपायर जो डिसिजन देतील तो मित्रांनो फायनल असेल. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्रा टोटल मध्ये जरूर ऍड केली जाते. 22 धावा धाव फलकावरती आहेत. आता 6 चेंडू मध्ये करायचे आहेत त्या 18 धावा. काय होईल या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंड वरती आपण नितीन पाहतोय. याही वेळी पहा पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत. बिमर चेंडू जरूर हाताळला जातो. इट इज अ नो बॉल. पिचच्या बाहेर चेंडू जरूर ट्रॅव्हल केला होता गोलंदाजाने आणि पंच आमच्यापर्यंत नो बॉल जरूर कळवलं जात आहे. बिमर पद्धतीचे चेंडू जरूर पाहायला मिळत आहेत. इथे एक्स्ट्रा चेंडू जरूर पाहायला मिळतात या गोलंदाजामध्ये. यानंतरचा चेंडू फलंदाजासाठी क्रिकेटची मेजवानी फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. यानंतरचा चेंडू फ्री हिट. हा देखील ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर सोडून दिला जातो फलंदाजाच्या माध्यमातून. आणखीन एक टीमच्या टोटल मध्ये एक्स्ट्रा ऍड केली जाते. 24. स्पीडअप करायचं आहे मित्रांनो विनंती असेल कुठेतरी. आता मात्र गोलंदाजावरती जरूर दबाव पाहायला मिळतो या फलंदाजाचा. फ्री हिट अजून देखील ऑन आहे. यावेळी पहा डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय ते यावेळी गोलंदाजाच्या माध्यमातून. कुठेतरी फ्री हिट जरूर पाहायला मिळाला होता. पंचांकडे आशाभूत नजरेने जरूर पाहिलं होतं. वाईटची एक धाव आणखीन एक टीम मध्ये ऍड होईल का काय. ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन मित्रांनो फायनल असेल. डॉट बॉल जरूर येतोय. आता मात्र समीकरण बदललं जातं. चेंडू मध्ये बनवायचे आहेत. पुन्हा एकदा कुठेतरी दिशा जरूर पूर्णपणे भरकटली जाते या गोलंदाजाच्या माध्यमातून आणि अतिरिक्त धावांचा खुराक ऑफर इथे मात्र या गोलंदाजाने जरूर लावलेली आहे आणि त्याचा फायदा मात्र इथे आपल्याला कडवे बुद्रुक 11 संघाला जरूर पाहायला मिळत आहे. वाटोळे 11 संघ आपला कर्णधार कॅप्टन प्लीज यायचा आहे. 25 धावा धाव फलकावरती जरूर असतील. 15 धावा अजून देखील करायच्या आहेत विजयासाठी. 5 चेंडू मध्ये बनवायच्यात 15 धावा. यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू विकेट जरूर सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न. धावबाद मध्ये मात्र फलंदाजाला यावेळी परतावं लागतंय. पंच या चेंडूवरती काय असेल. डॉट बॉल आहे. येस डॉट बॉल जरूर येतोय. चार चेंडू मध्ये आता 15 धावा जरूर करायच्या आहेत मित्रांनो. काय घडेल या मॅच मध्ये. यावेळी देखील कुठेतरी ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवतात. इट इज अ व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा धाव जरूर.
पुन्हा एकदा वाईट. मित्रांनो इथे मात्र जरूर म्हणावं लागेल की कराडे 11 संघाच्या या गोलंदाजाकडून सागरकडून मात्र मान्सून ऑफर जरूर बहाल केली जाते. कडवे बुद्रुक 11 संघासाठी पुन्हा एकदा बॅक वाईट येत आहेत. 6 चेंडू अतिरिक्त वाईट या षटकामध्ये जरूर हाताळताना पाहायला मिळाला गोलंदाज सागर. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत एक सूचना जरूर पोहोचवलेली आहे. यानंतर जे सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील यांची नोंद घ्यायची. पुन्हा एकदा वाईट आणि एक धावून घेतली म्हणजे या 2 धावा धावफलकावरती जरूर ऍड केल्या जातील. वाईट +1 बाय 1 गेट 1 फ्री. 29 धावा धावफलकावरती जरूर लगावले आहेत. 11 धावांची जरूर आवश्यकता असेल. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये आता 11 धावा करायच्या आहेत. निलेश जरूर स्ट्राईक वरती प्रयत्न करत होता यायचा. यावेळी मात्र त्याला स्ट्राईक भेटलेली आहे. काय करेल निलेश? मॅच विनिंग फटका जरूर पाहायला मिळेल का? यावेळी अलॉंग द कार्पेट जरूर चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळतोय. तत्पूर्वी या 2 धावा जरूर धावफलकावरती ऍड केल्या जातील. सुरुवातीपासूनच मित्रांनो या गोलंदाजाने जर अशा पद्धतीचा चेंडू हाताळला असता तर सामन्याचं चित्र नक्कीच काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु मॅच अजून संपलेली नाही. मॅच ऑन आहे दोन्ही संघाच्या बाजूने. एक शॉट आहे, केवळ एकच धाव. 30 धावा धावफलकावरती असतील. आता मात्र 10 धावांची अजून देखील आवश्यकता असेल विजयासाठी. तीन चेंडू मध्ये करायचे 10 धावा. पंच आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत. इट इज अ वाईड बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा. 31 धावा धावफलकावरती लगावलेले आहेत. या षटकाचा जर विचार केला गेला तर वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त भरपूर धावा. आणि मित्रांनो हा जर संघ पराभूत झाला तर पराभवाला नक्कीच मित्रांनो या अतिरिक्त धावा कारणीभूत जरूर ठरतील. यावेळी बॅटच्या रडार मध्ये जरूर होता. इट इज अ घोषांकी क्षेत्रामध्ये जरूर चेंडू जाऊन ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा एक धाव फलकावरती ऍड होतील. निलेशच्या माध्यमातून जरूर मोठा फटका पाहायला मिळाला होता. प्रयत्न तर झाला होता पण यावेळी मात्र नशिबाने साथ दिली होती कडवे 11 माफियासहित कराटे 11 या संघाच्या बाजूने. आता मात्र इथे समीकरण जात आहे. 8 धावा बनवायच्या आहेत. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके 2 चौकार. या 2 षटकार येतील का? काय होईल? नशिबाचा हा चेंडू मित्रांनो कोणत्या संघाच्या बाजूने पडेल? फिल्डिंग करणाऱ्या कराटे 11 की फलंदाजी करणाऱ्या बॅटिंग करणाऱ्या कडवे बुद्रुक 11 संघाच्या बाजूने? नक्कीच हा नशिबाचा चेंडू. या सामन्याचं चित्र, या सामन्याची दिशा ठरवणारा हा बॉल. इट इज अ वाईड बॉल. आमच्यापर्यंत पंच पोहोचवत आहेत. यावेळी बॅटच्या रडार मध्ये होता, त्याला पटवून दिले, फेकून दिले सीमा रेषेच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. आणि हा येतोय निलेशच्या बॅट मधून जरूर षटकार. आता मात्र एका धावेची जरूर आवश्यकता असेल. एका चेंडू मध्ये नशिबाचा चेंडू जरूर. मित्रांनो तिसऱ्या षटकाचा जर विचार केला गेला तर अतिरिक्त 9 धावा जरूर खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. आणि आता मात्र कुठेतरी पराभवाच्या खाईमध्ये या संघाला जरूर ढकलण्याचं काम नक्कीच त्या अतिरिक्त 9 धावांनी जरूर केलं असतं. त्या अतिरिक्त 9 धावांवरती अंकुश लगावला असता तर मित्रांनो सामन्याचं चित्र काहीतरी जरूर वेगळं पाहायला मिळालं असतं. कुठेतरी सामन्यामध्ये तुम्ही जमून राहिला असता. मित्रांनो स्पीडअप घ्यायचंय प्लीज. एका बॉल मध्ये 1 धाव जरूर करायची आहे. हाय व्होल्टेज मुकाबला जरूर असेल.
यावेळी मात्र एसटीचा वेध घेतला जातोय. यू मिस आय डेफिनेट. हा पहा जल्लोष मित्रांनो, काय घडलं या मॅच मध्ये, काय बिघडलं या मॅच मध्ये. होत्याचं नव्हतं केलं जातंय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावून निलेशने मात्र सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला होता, पण गोलंदाजाने मात्र यावेळी हार मानली नाही. शेवटच्या चेंडूवरती मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलेला, फलंदाजाला त्रिफळाचीत केलं आणि अशक्य असा वाटणारा विजय जरूर संपादन केला जातो. हार्ड लक बॅड लक म्हणता येईल इथे. कराडे 11 संघ, कडवे बुद्रुक संघ नायक जरूर यायचे टॉस साठी. विजय त्या संघाला विनंती असेल की आपण यायचे लगेचच टॉस करण्यासाठी. कराडे 11 संघ नक्कीच मित्रांनो दुसऱ्या फेरीसाठी जरूर पात्र झाला. काय घडलं या मॅच मध्ये, 7 धावांची गरज होती.